साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहितांसह मालेगाव स्फोटातील 7 आरोपी निर्दोष मुक्त। पुराव्याअभावी सर्व 7 आरोपींची निर्दोष मुक्तता। स्फोटासाठी वापरण्यात आलेली बाईक साध्वी प्रज्ञा सिंह यांची असल्याचा पुरावा नाही। बाईकवर ब्लास्ट झाला हे सिद्ध झालं नाही। मालेगाव बॉम्बस्फोटात साध्वी प्रज्ञा सिंह निर्दोष मुक्त। आरडीएक्स कर्नल पुरोहित यांनी आणल्याचा पुरावा नाही। कर्नल पुरोहित यांनी बॉम्ब बनवल्याचा पुरावा नाही। पुरोहितांनी संस्थेची रक्कम स्फोटासाठी वापरल्याचा पुरावा नाही। अभिनव भारतचा निधी बॉम्बस्फोटासाठी वापरल्याचा पुरावा नाही। मोबाईलमध्ये कोणतेही पुरावे सापडले नाही। बोटांचे ठसेही कुठे सापडले नाही। आरोपींनी बैठका केल्या याचा पुरावा नाही। आरोपींच्या विरोधातील बहुतांश आरोप चुकीचे। फक्त संशयाच्या आधारावर आरोपींना शिक्षा होऊ शकत नाही। तर साध्वी प्रज्ञा सिंग आणि कर्नल पुरोहित यांच्यासह 7 आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आणि त्याच पार्श्वभूमीवर मालेगावात हिंदुत्ववादी संघटनांकडून आनंद व्यक्त केला जातोय। दुसरीकडे ही दृश्य आपण पाहतोय, यामधले हे निर्दोष मुक्त झालेले आरोपी आहेत साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यासह कर्नल पुरोहित, उपाध्याय आणि इतर 7ही आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे। साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना यावेळी कोर्टात अश्रू अनावर झाले होते। सुरुवातीपासून एक वेगळा रंग या केसला देण्यात आला त्या वेळच्या राजकीय लोकांकडून आणि ते एक मोठं नाव त्यात ॲड करण्यात आलं। फक्त ती गाडी वापरली गेली म्हणून साध्वीचं नाव तिथे घेण्यात आलं, पण ह्या केसमध्ये ती गाडी साध्वीची होती हे प्रॉसिक्युशन प्रूव्ह करू शकलं नाही। मान्य कोर्टाने स्पष्ट सांगितलं की एखाद्या केसमध्ये गाडीची ओनरशिप प्रूव्ह करायची असेल चेसिस नंबर प्लस इंजिन नंबर दोन्ही प्रूव्ह केलं पाहिजे, जे ह्या केसमध्ये केलेलं नाहीये। तर आपण पाहतोय या प्रकरणात पुराव्यांअभावी सर्व 7 आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे। 80 लोगों की मृत्यु हुई, 800 लोग घायल हुए, तो सभी लोगों को बरी कर दिया। फिर 2 सवाल खड़े होते हैं, अगर वो गुनहगार नहीं थे तो 19 साल उनको रखा क्यों? क्या उनका पाप है? तो उनकी समाज में तो सत्यानाश हो गया, उनका बर्बाद हुए। तो 2 चीज़ें खड़ी होती है, एक तो उनके बाद में, दूसरी तरफ यह है कि आपकी जांच क्या कर रही थी? सबूत नहीं दे पा रहे हमारी पुलिस, तो क्यों इनको पकड़ लिया था? तो ये बड़ी गंभीर समस्या है कि वेयर आर दी प्रूफ्स टू प्रूव दैट दीज आर द गिल्टी पीपल, एंड इफ यू आर नॉट, लॉ इज लाइक दैट, भाई प्रूफ करो, सजा ले लो या छोड़ो, बरी करो। तो सर्वोच्च न्यायालय ने कह दिया इसका प्रूफ ही नहीं है। तो एनआईए ने क्या किया था? एनआईए ने पहले भी 3-4 लोगों को छोड़ दिया था इसमें से। तो ये जो जांच चल रही है, उस जांच की मुझे ज़्यादा चिंता लगती है कि किसी ने तो किया, इन्होंने नहीं किया, उनको बरी कर दिया, सही है, किया तो है ना किसी ने। सब मिजरेबल फेल्यूर ऑफ द इन्वेस्टिगेशन डिपार्टमेंट, द पुलिस डिपार्टमेंट। प्रतिक्रिया दिलेली होती। सुरुवातीपासून एक वेगळा रंग या केसला देण्यात आला त्या वेळच्या राजकीय लोकांकडून आणि ते एक मोठं नाव त्यात ॲड करण्यात आलं। फक्त ती गाडी वापरली गेली म्हणून साध्वीचं नाव तिथे घेण्यात आलं, पण ह्या केसमध्ये ती गाडी साध्वीची होती हे प्रॉसिक्युशन प्रूव्ह करू शकलं नाही। मान्य कोर्टाने स्पष्ट सांगितलं की एखाद्या केसमध्ये गाडीची ओनरशिप प्रूव्ह करायची असेल चेसिस नंबर प्लस इंजिन नंबर दोन्ही प्रूव्ह केलं पाहिजे, जे ह्या केसमध्ये केलेलं नाहीये। तर या प्रकरणी मालेगाव बॉम्बब्लास्ट मधील आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर वकिलांची ही प्रतिक्रिया आपण पाहिली।